नमस्कार. देशयात्राच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर या छोट्याशा गावामध्ये. याच गावामध्ये 1993 नंतर हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर शशिकांत अहंकारी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शुभांगी अहंकारी यांनी या भागातील आरोग्य सुविधा आणि एकूणच लोकांच्या जगण्याचे प्रश्न या विषयावर लक्ष केंद्रित करून जे मोठं काम उभारलेलं आहे त्या कामासंदर्भात आणि एकूणच समाजातल्या बदलत्या परिस्थिती संदर्भात, लोकांच्या बदलत्या भावनिक नातेसंबंधांसंदर्भात आणि एकूण विद्यार्थ्यांमध्ये जे बदल घडत आहेत त्या सगळ्या विषयासंदर्भात आपण आज डॉक्टर अहंकारी यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. आपलं देशयात्रामध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. या भागामध्ये 1993 पूर्वी कशी परिस्थिती होती आणि आता सगळं बदललेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मुलं बोलायला लागलेली आहेत. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सगळ्या बदलाला जी गोष्ट कारणीभूत ठरलेली आहे त्याच्यामध्ये आपलं कामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमचं अभिनंदन, तुमचं आणि डॉक्टर शुभांगी या दोघांचं अभिनंदन. कारण आज डॉक्टरी पेशाकडे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. परंतु तुम्ही ज्या काळामध्ये काम सुरू केलं त्या काळात खरोखरच डॉक्टरांकडे लोक आधार म्हणून बघत होते. पण अणदूर आणि या सगळ्या परिसरातील लोकांसाठी आजही हॅलो मेडिकल फाउंडेशन एक आधार बनलेला आहे. या सगळ्या मागची प्रेरणा काय होती ते मला जाणून घ्यायला. खरं म्हणजे माझं गाव अणदूर जवळचं खुदावाडी आणि शाळेमध्ये मी इथं शिकलो आणि हे शिकत असतानाच माझ्या मनामध्ये त्यावेळेला असं होतं की आपण या परिसरामध्ये येऊन राहायचं. हा निर्णय तेव्हा झाला होता. वास्तविक पाहता मला स्वतःला डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणजे ते डॉक्टर झाल्यानंतर इथे यायचा हा निर्णय माझा हायस्कूलमध्ये शिकत असताना झाला. कारण त्यावेळेला मला स्वतःला आजार होता. माझं पोट दुखत होतं, तर प्रचंड वेदना असायच्या आणि माझे भाऊ इथे शिक्षक असायचे. ते मला सायकलवर डॉक्टरकडे घेऊन जायचे आणि डॉक्टर म्हणायचे, डॉक्टरच्या घरातला माणूस म्हणायचा थांबा थोडं डॉक्टर कामात आहे, डामा थोडं डॉक्टर. आणि मला पोट प्रचंड दुखायचं आणि बघितलेलं असायचं तर डॉक्टर काय करतायत ते तर डॉक्टर पत्ते खेळत बसलेले. मला भयंकर राग आला होता त्यावेळेला की हे डॉक्टर व्यवसायातली माणसं वेदना माझी एवढी वाढते आणि ते तसे का. तर तेव्हा मी ठरवलं मला डॉक्टर व्हायचं. अरे वा. आणि डॉक्टर व्हायचं आणि इथं राहायचं. ही तेव्हाची थोडीशी हायस्कूलमध्ये असतानाच असलेली होती. मग ज्यावेळेला मी नंतर लग्न केलं ते लग्न करताना सुद्धा माझ्या पत्नीबरोबरची माझी जी ह्याच्याबद्दलची अट होती ती होती की आपण अणदूरलाच राहायचं. ती मुंबईची तशी राहणारी. तिथून नायर मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेली आणि मी पुण्याच्या वडूच्या एका प्रकल्पामध्ये होतो. ग्रामीण आरोग्य रक्षक प्रकल्प म्हणून तिथे होता आणि त्या प्रकल्पामध्ये मी डॉक्टर म्हणून काम करत होतो. ते काम करत असताना मला ग्रामीण भागामधली आरोग्यसेवा काय आहे, काय करायला पाहिजे, ग्राम पातळीवरती जनस्वास्थ्य रक्षक, आरोग्य रक्षक वगैरे ह्या संदर्भात मी काम करत होतो. तेव्हा मी ठरवलं की तो राजनारायणनी जाहीर केलेल्या अनवाणी डॉक्टरांचा पथदर्शक प्रकल्प होता, त्याचा मी प्रमुख डॉक्टर होतो केम हॉस्पिटलच्या. आणि मग मला लक्षात आलं की ह्याच एक उत्तर आहे ग्रामीण आरोग्याला की गाव पातळीवरचे आरोग्य कार्यकर्ते. आम्ही दोघांनी अणदूरला 1983 मध्ये लग्नानंतर इथे आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. मी अॅनेस्थेशियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तिनं गायनेकॉलॉजीमध्ये केलं. आणि त्या वेळची जी परिस्थिती आल्यानंतरची होती ते भयान होतं सगळं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये इथं काम सुरू करत असताना आम्ही जानकी रुग्णालय म्हणून अणदूरला हॉस्पिटल सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मग मधल्या काळामध्ये काय घडत गेलं, पण 93च्या भूकंपानंतर मग मात्र आम्ही ह्या कामाला एक वेगळ्या पद्धतीचं संस्थात्मक स्वरूप द्यायचं ठरवलं. हे ग्रामीण भागामधली आरोग्यसेवा, सस्टेनेबल प्रायमरी हेल्थ केअर ह्याचं मॉडेल कसं उभं करायचं असा प्रयत्न आमचा त्याच्यानंतर झाला. 1993च्या भूकंपानंतर लोकांना परवडणारी सेवा कशी देता येईल तशी. डॉक्टर अमर्त्य सेन यांच्यासारखे तज्ज्ञसुद्धा वारंवार सांगतात की प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य सुविधा ह्या सर्वसामान्य माणसाच्या कक्षेच्या बाहेर गेलेल्या आहेत, म्हणजे आवाक्याच्या बाहेर आहे. आणि त्याच्यावर जो खर्च होतो त्याच्यामुळे कुटुंब देशोधडीला लागताना आपल्याला दिसतात. म्हणजे घरातल्या एका माणसाला आजार झाला तर संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्ट्या पंगू होताना आपल्याला दिसतं. तुमचा काय अनुभव आहे? अतिशयोक्ती करणार नाही मी, पण आम्ही नेहमी असं म्हणायचो आणि होती परिस्थिती. थोडाफार बदल झालेला आहे की ग्रामीण भागामध्ये उपचारापेक्षा मृत्यू स्वस्त आहे. म्हणजे मला दवाखान्यामध्ये पेशंट ज्यावेळेला येत होते त्यावेळेला असं असायचं त्याच्यामध्ये की म्हातारी माणसं आली, माझे मित्र ओळखीचे असायचे, मी इथंच शिकलेलो, इथंच राहिलेलो वगैरे वगैरे. ते म्हणायचे सरळ की आजारी पडलेलं आहे, त्याला एका दुसरी सलाईनची बाटली लावा, त्याच्यापेक्षा काही जास्त कुवत नाही आपली.
लहान लहान पिकलं पान झाडाला लागलं गळून पडणार आहे कधी ना कधी, म्हणजे असा मृत्यू स्वीकारता येत होता त्यांना. किंवा लहान एखादं नवजात अर्भक जन्मलं आणि त्याला काहीतरी दोष आहे, तर त्याच्या उपचारावरती 5-50 हजार रुपये खर्च करणे, माझी ऐपतच कुठे ती करायची. म्हणजे अगदी माझ्या जवळचा जो मित्र होता त्याचंच मूल होतं, सरकारी दवाखान्यात जन्मलं, माझ्याकडे आणलं, त्याची अन्ननलिका आणि श्वसननलिका जोडलेली होती, मी दवाखान्यात सोलापूरला पाठवून दिलं. आणि मग तो मुलगा मग त्याला समजावून सांगितलं माझ्या मित्राला की जा आता दुरुस्त होईल तिथे. ते डॉक्टरला फोन पण केला, पण 2-3 दिवसानंतर तो माझा मित्र मला परत इथंच दिसला. मी म्हटलं तू इथं कसं काय, तुझं ते हे सोडून? नाही म्हणला मी गेलो आणि परत आलो. म्हटलं कसं काय आला? त्यांनी 25,000 रुपये खर्च सांगितला. मी कुठून येणार म्हणला, माझे वर्षाचं उत्पन्न माझं 20,000 नाही. मग काय, कोळी काकडी झाडाला लागली गळून पडली. म्हणजे मृत्यू स्वीकारण्याशिवाय पर्याय लोकांकडे नव्हता. म्हणजे आपल्याकडे GDPची खूप चर्चा होते, पण म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाची चर्चा होते, पण मानव विकास निर्देशांक जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याच्याबद्दल चर्चा मात्र होताना दिसत नाही. तर वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही काम करता, त्याच्याबरोबर एक सामाजिक भान घेऊन जगता, तर तुम्हाला ते कधी म्हणजे मांडावंसं वाटलं का वेगळ्या पातळीवर किंवा वेगळ्या असताना? नाही, माता मृत्यूंच्या संदर्भामध्ये डॉक्टर शुभांगी अहंकारींचा अनुभव आहे त्याच्यामधला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामधला. इकडले जे माता मृत्यूचं जे प्रमाण होतं त्या काळामधलं, ते प्रमाण 700 मृत्यू 1 लाखाच्या पाठीमागं असं. 1 लाख मुलं जन्मली की जवळजवळ 700 पर्यंत मृत्यू व्हायचे. आणि हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मी असं म्हणेन की जगातली सगळ्यात वाईट गोष्ट कुठली जर मला कुणी म्हटलं, किंवा दुःखद गोष्ट काय वाटते तुम्हाला, की ज्या गोष्टीने जास्त तुम्ही दुःखी होता, मला जर कोणी विचारलं तर मी माता मृत्यूमुळे जास्त दुःखी होतो. या संदर्भात डॉक्टर शुभांगी अहंकारी खरं तर जास्त चांगलं बोलू शकतील, आपण त्यांनाच विचारूया त्यांचे अनुभव या सगळ्या विषयातले. डॉक्टर अहंकारी, तुमचं स्वागत आहे देशयात्रामध्ये. एकूणच तुमचा गेल्या 35-40 वर्षांचा या भागातला सगळा अनुभव आहे, थेट लोकांशी बोलणं, लोकांना समजून घेणं, आणि त्याच्या जोडीला स्वतः काम करणं प्रत्यक्ष आरोग्य सेवेमध्ये. आता मागे वळून बघता त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? जेव्हा आम्ही इथे प्रॅक्टिस केली सुरुवातीला, तेव्हा सर्रास बाळणपणं घरात होत होती. आणि 2 वाताची धनुर्वाताची टीटीची इंजेक्शन म्हणजे गंगेत घोडं नाहीलं असं लोकांना वाटायचं. काहीतरी वेडवाकडं झाल्यानंतर लोक दवाखान्याची पळापळी करायची, ते पण आदळत आपटत. म्हणजे बैलगाडीतून कुठेतरी पाठीपर्यंत, पाठीपासून मग पुन्हा अजून ट्रॅक्टरमध्ये, तिथून कधीतरी गावातली मोक्कामाची एसटी असेल तर तिला घेऊन ती बाळंटी नेणार. म्हणजे कधी हात बाहेर आलेला, पाय बाहेर आलेला, नाळ बाहेर आलेली. आणि मग पुन्हा लोक म्हणायचे की नाही, हे बाळ गेलं तर दुसरं होईल, ह्याला तुकडे तुकडे करून काढा. म्हणजे मला तर वाटायचं की जे आम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ऑब्सोलीट म्हणजे ह्याच्या पूर्णपणे कालबाह्य झालेलं जे ऑब्स्टेटिक्स शिकलेलं आहे, ते ऑब्स्टेटिक्स मला इथे लोक वापरा असं म्हणतायत, असं ते व्हायचं. वसायको वजायनल फिस्टुला म्हणजे खूप वेळ बाळणपणाची वाट बघायची, होईल आता होईल आता होईल आता म्हणून. आणि म्हणून लघवीचा मार्ग आणि मायांग म्हणजे बाळणपणाची जागा, ह्याच्यामधला जे भिंत किंवा ह्याच्यामधला जो आहे तोच विरून जायचा. आणि मग लघवीच कायम मायांगात न व्हायची की ज्याच्यामुळे तिचं आयुष्य बदलतं. म्हणजे अशा बायका काही सोडलेल्या पण आहेत आमच्याकडे, सध्या पण आहेत त्या, कारण त्याच्यानंतर त्यांना सुसह्य जगणं त्यांना आणि त्यांच्या बरोबरच्या माणसांना असंही होतं. तर असे पेशंट खूप असायचे त्या काळामध्ये. 2 मुलं आणि 2 मुली हा आमचा मराठवाड्याचा मिनिमम कोरम होता त्यावेळेला. आणि लोकांचं चूक पण नव्हतं, कारण सापसावून मुलं मरायची, सर्दी पडसं खोकला होऊन निमोनिया होऊन मरायची, उलटी संडास होऊन डिहायड्रेशनही मरायची, विंचू चावून मरायची. म्हणजे जेव्हा 93चा भूकंप झाला तेव्हा काही बायका अशा होत्या की ज्यांची हिस्टेक्टमी झाली होती, त्यांच्या पुरुषांनी मग आता मुलगाच नाही वारस नाही म्हणून दुसरी लग्न केली. म्हणजे त्यांची पहिल्या बायकोची मुलगी लग्नाला आली आहे तरी पण तो नवरा दुसरं लग्न करतोय मुलगा हवा म्हणून. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही वेगवेगळे परिणाम होते की त्याच्यामुळे ती अशी एकट्याची लढाई नाही आहे, त्याच्यावर खूप फ्रंट्सवर लढायला पाहिजे. शेतीवर आधारित जे जगणं आहे ते जगणं असंच कोलमडत राहणार का वर्षानुवर्ष? 2 वर्ष चांगलं असतं आणि 3 वर्ष दुष्काळ येतो, असं 5 वर्षाची सायकल आहे. त्याच्यात ज्यावेळेला चांगलं असतं त्यावेळेला हा शेतकरी खूप स्वप्न बघतो, गुंतवणूक भरपूर करतो शेतामध्ये. ती केलेली गुंतवणूक त्याला फार उत्पन्न आल्यासारखं वाटतं, 3 वर्षात ते धूळ निघून जातं आणि पुन्हा कर्जबाजारी होतो. मुंबईत पूर्ण तुमचं राहणं आणि शिकणं झालेलं होतं. तुम्ही साधारणतः 83ला जेव्हा इकडे आलात 1983 मध्ये, त्यावेळेसचं तुमचं म्हणजे आपण म्हणतो ना की पहिलं इम्प्रेशन काय होतं की आपल्याला इथे राहायचं आहे आता, म्हणजे
यांच्या प्रेमाखातर तुम्ही आलात तो भाग वेगळा. नाही, त्यावेळेला पूर्ण अंडूरमध्ये फक्त 2 RCC कन्स्ट्रक्शनची घरं होती. कारण आम्हाला आमचं थिएटर सुरू करायचं होतं आणि म्हणून आम्हाला RCC कन्स्ट्रक्शनचं भक्कम घर हे पाहिजेच, कारण थिएटरला आम्हाला काही पत्र्याचं चालणार नव्हतं. आणि मग आम्ही संडास बांधून घ्यायची तयारी दाखवली. आम्ही आमचा संडास बांधून घेतला. त्या 2 घरांपैकी 1 जण भाड्याने द्यायला तयार झाले आणि म्हणून त्या काळामध्ये 83 मध्ये आम्ही जवळपास 2000 रुपये महिना भाडं देऊन 2 खोल्या घेतल्या होत्या, की ज्याच्यामध्ये एक थिएटर केलं होतं, एक वॉर्ड केला होता आणि त्यांचं सौजन्य आणि आमचं अतिक्रमण म्हणून त्यांची पडवी आम्ही आमच्या म्हणजे पेशंट एक्झामिनेशन रूम आणि कन्सल्टेशनसाठी वापरत होतो. डॉक्टरांच्या एका लेखात तुमच्याबद्दल वाचलंय, तुमच्या भाषणाला खूप जास्त प्रतिसाद मिळायचा. अगदी बरोबर. मग नंतर झाली फुले एखाद्यांची लेखाचं शीर्षक होतं आणि त्यात त्यांनी लिहिलंय तुमच्याबद्दल की तुमच्या भाषणाला जास्त टाळ्या वाजायच्या. काय डॉक्टर कशामुळे? कारण ते महिलांबरोबर बोलायला लागल्या ना सभेमध्ये की त्यांच्या मनातलं बोलायचं, त्या अगदी खोलवर जाऊन तिथपर्यंत. कारण त्यांनी स्वतः बघितलेलं असायचं ना कुठे काय चाललंय काय नाही. आणि मग ते इथल्या म्हणजे महिलांनाच नाही, इथल्या पुरुषांना आणि इतरांना सुद्धा सर्वांना. तसं डॉक्टर शुभांगी अहंकारी मुंबई सोडून इथं आल्याचं भयंकर कौतुक. हा तर म्हणजे घरची मुलगी दाल बराबर म्हणून माझ्याकडे असेल कदाचित, पण मग त्यांच्याविषयी मात्र नेहमी अशा पद्धतीनं होतं की बाई तिथून आल्या, एवढं कष्ट सहन केल्या, एवढ्या बाहेरून आलेल्या आहेत आणि तरी आपल्यासाठी एवढा वेळ देत आहेत. आणि तिचं नेहमी असं असायचं की आता पेशंट तपासायचं आहे, तर ते पेशंट तपासायला तिला माझ्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो. हो का? केव्हाही म्हणजे की 10 मिनिट 5-15 मिनिट. आणि मग ते पेशंटला कधी कधी म्हणजे बोलून विचारलं की तरी पेशंटलाही कंटाळा येतो, पण जोपर्यंत हिचं समाधान पूर्ण होत नाही तोपर्यंत हिस्ट्री घेत राहते. सगळीकडे जाऊन आल्यानंतर मी म्हटलं काय नवऱ्याला काही व्यसन आहे का, कसं बाई अचूक ओळखलं. म्हटलं घरात काही प्रॉपर्टीची भांडणं आहेत का, शेताच्या वाटण्या पिण्या चालू आहेत का तुझी एवढी कंबर दुखतीये, असे खूप म्हणजे त्याच्यात मानसिक आजाराचे ताणतणावाचे पेशंट तरी मोकळं व्हायला. मग आता त्यांना ते पटतं. म्हणजे माझ्याकडे जवळपास 25 वर्षानंतर एक बाई अशा आल्या. आधी लोकांना काय वाटायचं, हे सगळं तुम्ही आम्हालाच विचारता आणि पुन्हा तुम्ही फी घेणार आणि पुन्हा आम्हाला इलाज करणार, मग तुम्ही कसले डॉक्टर. म्हणजे अक्षरशः डॉक्टर की हजाम अशा पद्धतीने लोक आमच्याकडे बघायचं. आणि त्यात आम्ही इंजेक्शन 4 रुपयात 5 रुपयात द्यायचो, ते फुकटात का नाही, की जे सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा पैसे देऊन मिळत होतं तिथेही ते त्यांचं तोंड उघडत नव्हते. म्हणजे मला नेहमी असं वाईट वाटतं की आमच्याकडच्या गुराख्याला गंबूट नसतील, घुंगराची काठी नसेल, छान टॉर्च नसेल, पण तो त्याचा मोबाईल असेल, त्याचे ते इयरफोन्स असेल आणि ट्रान्झिस्टर असेल. खरंच ते त्याचं साप विंचू काट्यापासून संरक्षण करण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या या जागतिकीकरणानंतर आणि या सगळ्या ग्लोबलायझेशन नंतर पाझरत इतक्या नको त्या गोष्टी पोचतायत ना, की म्हणजे ज्या आमच्या जीवनमरणाशी आणि ज्या आमच्या विकासाशी खरोखर संबंध ठेवतात, रोजचं जगणं मरणं आमच्याशी त्याच्याशी आमचं निगडीत आहे, त्या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतं आणि नको त्या गोष्टी इतक्या आत्मसात केल्या जातात. डॉक्टर, मराठवाड्यातला दुष्काळ सतत चर्चेत असतो आणि आत्महत्या विदर्भापाठोपाठ आता मराठवाड्यात सुद्धा चर्चेत आहेत, पण तुम्ही ज्या पद्धतीने त्याला पर्याय उभे केले त्याला प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतो. आणि विशेषतः ज्या घरात मृत्यू झालेले आहेत त्या विधवांसाठी सुद्धा तुम्ही त्यांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न करतात त्याला पण प्रतिसाद मिळतो. आत्ताची परिस्थिती फार काही सुधारलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पाऊस पडला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता का असेना पण सुटलेला आहे, परंतु शेतीवर आधारित जे जगणं आहे ते जगणं असंच कोलमडत राहणार का वर्षानुवर्ष? काय खरं पाहता गेलं ना, आमच्या भागामध्ये मी आल्यापासून बघतोय म्हणजे, आणि त्याच्या अगोदरचा मला अनुभव 12 दिवसापासूनचा आहे की इकडे 2 वर्ष चांगलं असतं, 2 वर्ष चांगलं असतं आणि 3 वर्ष दुष्काळ येतो, असं 5 वर्षाची सायकल आहे. त्याच्यात ज्यावेळेला चांगलं असतं त्यावेळेला हा शेतकरी खूप स्वप्न बघतो, गुंतवणूक भरपूर करतो शेतामध्ये. ती केलेली गुंतवणूक त्याला फार उत्पन्न आल्यासारखं वाटतं, 3 वर्षात ते धुवून निघून जातं आणि पुन्हा कर्जबाजारी होतो. म्हणजे हे चक्र सतत 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 चालू आहे. आणि आता परवाचा तो जो सातत्याने 4 वर्ष मराठवाड्यामध्ये दुष्काळ होता, आत्ताचा दुष्काळ परत भारताच्या दुष्काळ परत वेगळा होता. त्याला प्यायला पाणी तर होतं, पाणी पण प्यायला नव्हतं, जनावरांना चारा नव्हता बिलकुल, इकडे लोकांना काम नव्हतं, ही प्रचंड हे होती. आणि ज्यावेळेला आम्ही दुष्काळामध्ये हिंडायला लागलो, सगळीकडे बघायला लागलो, कारण कुठलीही आरोग्याची कामं काय करायची तर ते प्रश्न आमचा कुठला आहे, तुम्ही काय आरोग्याचं काम करताय, मीटिंग घ्यायची आहे, गावात कॅम्प घ्यायचा, प्रश्न काय आहे, प्रश्न हा त्यांच्या दुष्काळामध्ये असलेले दैनंदिन रोजगाराचे प्रश्न, घरामध्ये अन्न न खाण्याचे प्रश्न. आणि मग आम्ही एक ठरवलं की काय परिस्थिती एकदा ती तरी बघूयात. म्हणून एका गावात आम्ही नागूर नावाच्या गावामध्ये एक मीटिंग घेतली आणि फक्त म्हणलं की एकल महिलांना बोलवू आपण.
आणि त्याच्यामध्ये एक 25-30 महिला एकत्र आल्या. आमची टीम होती खरं म्हणजे स्विसाईड संस्थेच्या बरोबरच्या लोकांची. आणि त्यावेळेला ती चर्चा सुरू झाली. बघतोय तर काय एकेका घरामधल्या 3-3 विधवा आहेत. म्हणजे दुर्दैवाने ती त्या सासूची ती पण विधवा आहे, नणंद पण विधवा आहे, ती पण आहे. आणि वैधव्याची डॉक्टर जास्त कारण ही जास्त कारणं होती. ती परत त्याच्यामध्ये अपघात होते, व्यसन होतं, नको असलेले आजार झालेले होते, आत्महत्या होत्या. आत्महत्यांचं प्रमाण या एकल महिलांच्या मधलं आमच्याकडे बघितलं 15%च्या आसपास आहे त्यांच्या नवऱ्यांचं झालेलं. आणि मग या लोकांना कसं आहे की गावामध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी काय करतो की गावाला लागून असलेल्या शेतीमध्ये यांना रोजगार देत असतो. आणि मग तिथे काम मिळालं की त्यांना त्यांचं भागतं असं एक भावना असते. पण दुष्काळामध्ये देणार कुठलं काम? ते कामच नव्हतं. म्हणून एकल महिलांचा प्रश्न प्रचंड अगदी दुःखद पद्धतीने आमच्या पुढे आला. त्याच्याकडे बघवतच नव्हतं. म्हणजे ते त्या अशा एकदम कुपोषित झालेल्या, मुलं हातामध्ये तशीच घेऊन बसलेल्या, कामच कुठे मिळेना, महात्मा गांधी रोजगार हमी, मनरेगाची कामं मिळाली म्हणजे कुठेही कामं चालू नव्हती. या दुष्काळामधला पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा जरी आढावा घेतला तर जेवढी कामं व्हायला अपेक्षित होती गव्हर्नमेंटच्या ह्याच्याप्रमाणे त्याची 10% पण झाली नाहीत, मागणी करून सुद्धा झाली नाहीत. म्हणजे एकीकडे इतकी भीषण परिस्थिती, त्यात स्त्रियांचे होणारे हाल आणि शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न म्हणले तर आता शेतकरीचं सतत सातत्याने त्याच्यामध्ये हे होरपळूनच चाललेलं आहे. पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जी कर्ज दिली गेली ही कर्जांच्या शेतीच्या वेगवेगळ्या कारणांसाठी मिळालेली कर्ज अत्यंत वाईट पद्धतीने याचं समायोजन केलं जातं. फार मोठा प्रश्न आहे सध्या तो झालेला की या शेतकऱ्यांनी आता परवा तो प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढे आला की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत ह्या लोकांनी कर्ज घेतले. कर्ज घेतलं 1 लाख रुपये, ते 3 वेळेला फेडलंय. ते फेडलं 1,10,000 रुपये आणि त्याच्या नावावरती 3.5 लाख रुपये कर्ज आहे. अरे बापरे. आम्ही हे मधून ज्या वेळेला जी कर्ज घेतली सावकारापेक्षाही बँकांनी आता वाईट तुम्ही म्हणालात ना दुष्काळ संपला तरी आत्ता ज्या वेळेला लोकांना याचे कुठले तरी सबसिडीचे पैसे येतात ना त्यावेळेला, आणि हे आत्ताच नोटाबंदी झाल्यानंतर पैसे गोळा करायचं सुरू झालं तर त्यावेळेला इथल्या सहकारी बँकेने, मध्यवर्ती सहकारी बँकेने असं जाहीर केलं की जे कर्ज जे घेतलेले शेतकरी आहेत त्यांच्या दारापुढे येऊन बँड वाजवणार आम्ही. संवेदनशीलतेचा दुष्काळ आणि गेंड्याच्या कातडीची झालेली नोकरशाही, याला काय करायचं काय? सगळा भाजीपाला आमचा इथला इथं उगवतो. आमच्याकडे आमची गाय आहे, तिचं दूध असतं. शेती तज्ञ दाभोळकर यायचं आणि जमिनीचा कस इथे माती तयार करण्यापासून आपण सगळं केलेलं आहे. हा पूर्णपणे 6 एकराचा जो परिसर होता तो ॲब्सोल्युटली उजाड होता. एकही बाभळीचं आणि निवडुंगाचं सुद्धा झाड नव्हतं. एकीकडे सोयाबीनचं आपल्याकडे पीक चांगलं यायच्या बातम्या यायला लागल्या. त्याच काळामध्ये अमेरिकेतली सोयाबीन उत्पादकांची जी लॉबी आहे त्या लॉबीने इकडे पत्रकार परिषदा घ्यायला सुरुवात केली आणि इकडच्या आपल्याकडच्या राजकीय नेत्यांना भेटणं सुरुवात केलं आणि सोयाबीनवरचा तो आयातकार आहे तो आता असं झालं की लोकांनी सोयाबीनला आता भाव येईल, एप्रिलमध्ये येईल, ठेवलंय राखून. पण तुम्ही जे म्हणालात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याच्यावरून मायक्रो प्लॅनिंगचा आपण इथे कार्यक्रम घेतला होता आपल्या काही गावांना, सूक्ष्म नियोजन आणि त्याच्यामध्ये खरं तर इतक्या सुंदर मीटिंग झाल्या होत्या गावोगाव. दुर्दैवाने तो असा प्रोग्राम पुढे कंटिन्यू नाही झाला की पुढे जाऊन 25 वर्ष आपल्याला आपलं गाव कुठे ते बघायचंय. आणि त्याच्यासाठी मग आता काय करायचं? रोजगार हमी योजनेच्या कामाच्या अंतर्गत सुद्धा जर का नुसतेच रस्ते 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 आणि जे पण ज्याच्यावर सिमेंट वाळू खडी पण नीट बसत नाही आणि पाणी पण मारलं जात नाही असे करायच्या ऐवजी खरोखर जर का पाण्याचं नियोजन, पाणी अडवा पाणी जिरवा किंवा मग अजून काय वेगवेगळे बाकीचे जर का काही कार्यक्रम आपण राबवता आले की ज्याच्यामुळे 25 वर्षानंतरचा दुष्काळ तरी हटेल किंवा मग सामुदायिक शेती जरी असेल, ऊस लावायचाच नाही हे तरी ठरवायला लागेल. आम्ही ज्यावेळेला दुष्काळाच्या प्रश्नावरती काम करायचं ठरवलं त्यावेळेला पहिला प्रश्न आम्ही हा घेतला, मनरेगाची कामं देत नाहीत ना, आम्हाला स्विसाईडनी मदत केली त्याच्यासाठी. आणि मग आम्ही माथा टू पायथा असं पाणलोटाचं काम झालं पाहिजे. बरोबर, हे प्रिन्सिपली झालं पाहिजे. अगोदरच समजा तुमच्या टेकड्यावरच्या हे झाल्या नाही, मध्ये येणारा गाळ थांबवला नाही, म्हणजे पाणी अडवा नाही, माती अडवा पाणी जिरवा, उलट त्याचा माती अडवली पाहिजे आणि पाणी जिरवलं पाहिजे. 1208 मजूर 4 महिने आमच्या कामावरती होते. जवळजवळ 15 गावांमधून आम्ही हे काम केलं आणि इतकं सुंदर आमच्याकडे ते पाणलोट तयार झालेलं आहे. आता माझी जवळजवळ 2800 झाडं या दुष्काळात वाळलीत. हा, म्हणजे नाहीतर हे नुसतं घनदाट होतं. तुम्हाला हे सगळे कोरडे दिसत आहेत ना, सगळे हे सगळ्या बाजूचे असे हे कोरडे ते सगळे झाडं आपल्याला दुष्काळाने परत आम्ही फक्त थोडीफार टिकली. आता परत ही झाडं लागवड वगैरे करावं लागेल त्याच्यामध्ये. पण लोकांमध्ये आहाराची उपलब्धता करून देणं म्हणजे त्यांना मिळणं हा एक दृष्टिकोन पाहिजे. आणि दुसरं मी तुम्हाला गरोदर महिलांच्या बद्दल जे म्हटलं की एकंदरीतच
जे प्रजोत्पादनाचं वय असतं, प्रजनात्मक वय, ज्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ लाईफ म्हणतो, त्याच्यामधल्या अजूनही 62% महिला ह्या ॲनिमिक आहेत आपल्याकडे. आता त्याच्यातला दुसरा पुढचा भाग तुम्ही लक्षात घ्या, आणि तो महत्त्वाचा आहे, तो सगळ्या लोकांना कळला पाहिजे. मूल जर तुमचं कमी वजनाचं जन्मलं, लो बर्थ वेट मूल, 2.5 किलोपेक्षा कमी जन्मलं, आपल्या देशामध्ये आपण 2.5 किलोचं म्हणतो, 2 किलोपेक्षा, ही कमी वजनाची मुलं आज ज्या पद्धतीनं कमी वजनापेक्षा जास्त वजनाची मुलं जन्माला जो खर्च येणार आहे तो फार कमी येणार आहे सरकारला. पण ही कमी वजनाची मुलं जन्मलेली ज्यावेळेला मोठी होतील, 35-40 वर्षाच्या पुढे जातील, त्यांच्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आम्ही, की म्हणजे हृदयविकार, मधुमेह भारतामध्ये खूप वाढला तुम्ही म्हणता. त्याचं कारण हे कमी वजनाची मुलं जन्मणं आहे. तिथे सुरुवात कशी होते, -9 मंथ म्हणायचं युनिसेफ, पण त्याच्या अगोदर 13व्या वर्षापासून सुरुवात होते. 13व्या वर्षी मुलीला पाळी सुरू होते. त्यावेळेला ती ॲनिमिक आहे का, तिचं वजन कसं आहे, तिचं न्यूट्रिशन कसं आहे, तिथून तिचं पहिलं मूल किती वजनाचं जन्मणार आहे ते सांगता येतं. आणि मग ते मूल लवकर जन्मलं आणि ते कमी वजनाचं जन्मलं की हमखास इस्केमिक हार्ट डिसीज, हृदयविकाराचे आजार आणि डायबिटीस आपल्या देशात रॅम्पंट वाढलाय. त्याचं कारण लो बर्थ वेट बेबीज आहे. म्हणून आम्ही डॉक्टर कोणीच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे मोठी माणसं, विचारवंत आणि तज्ञ लोक या विषयावर बोलताना दिसत नाहीत. आपण प्रत्यक्ष जमिनीवर काम करता म्हणून तुम्ही याचे पेपर्स आहेत, जवळजवळ शेकडो पेपर्स आता आलेत. म्हणजे माझ्या मुलांनी 3-4 पेपर्स त्याच्यावरती पब्लिश केलेत की लो बर्थ वेट आणि तसं पुढचं रिलेशनशिप. हे रिट्रोस्पेक्टिव्ह ज्याला इंजिनिअरिंग म्हणतात ना, ज्या लोकांना डायबिटीस आणि हायपरटेन्शन आणि हे आहे हृदयविकाराचा झटका आलाय, त्यांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून लोकांनी अभ्यास केलेला आणि त्याचे पेपर्स आलेले की हे याचं कारण ते कमी वजनाची मुलं जन्मण्यामध्ये आहे. आता याच्यावरती सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत म्हणून ज्यावेळेला हॅलो मेडिकल फाउंडेशननी पूर्ण कामाची जी भूमिका घेतली, की भूमिकाच मुद्दाम अशा पद्धतीने घेतली की कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर, की सर्वांगीण दृष्टिकोनाचं. म्हणजे तुम्ही आरोग्यात काम करायलात, म्हणजे पेशंट आलाय, त्याला चांगला उपचार केलाय, डिलिव्हरीला बाई आली, तिची डिलिव्हरी करून दिली आहे, याच्याने प्रश्न संपणार आहेत का? नाही संपणार. हे एक मी तुम्हाला महत्त्वाची एक आमचा अनुभव सांगतो. ज्या घटनेमुळं आम्ही दोघं जण त्याला इतके हल्लो की आम्ही त्यावेळेला आम्ही ठरवलं की आपलं पुढचं काम असेल ते अशा पद्धतीनेच केलं पाहिजे. ही जी घटना घडली ती त्याला आता बरीच वर्ष झाली, म्हणजे भूकंपाच्या अगोदरच ती अशी साधारणपणे त्या काळामध्ये घडली आमच्याकडे. इथे एक आम्ही अणदूरला इथे 87 साली पारध्याचं एक घर होतं इथे, आणि त्या पारध्याच्या घरामध्ये ती बाई बाळणपण तिचं सुरू झालं. संध्याकाळी साधारणपणे 8-9च्या सुमारास तिचं सुरू झालं. त्या घरामध्ये वीज वगैरे नव्हती. 87 साली आणि झोपडी होती तिची. झोपडीमधले ते नवरा बायको आणि एखादं मूल वगैरे होतं तिचं. मग त्यावेळेला तिला बाळणपणाच्या काळात सुरू झाल्या. त्या रॉकेलचा एक लहानशी चिमणी लावलेली होती आणि मग त्याच्यामध्ये तिचं बाळणपण सुरू झालं घरामध्ये. त्या माणसाने काही दवाखान्यात गेलं नाही, काही नाही. आणि असं मग तिला मदत करायला म्हणून शेजारी आणि तिच्या मदतीत तिचं एक मूल बाहेर आलं आणि दिवा विजला. रॉकेल संपलं घरातलं. रॉकेल मिळतं कुठं ना, रॉकेल एवढा मोठा भ्रष्टाचार ग्रामीण भागातला कुठंच नाही ना, रॉकेल मिळत नाही. मग त्यांनी ते सनकाड्या टाकल्या ह्याच्यामध्ये, चुलीमध्ये पेटवल्या आणि त्याच्यामध्ये मग आता बाळणपणाचं काय होतं. मग त्या दुसऱ्या एक बाईला बोलवलं, तिला एकल्या जमेनार मदत करणाऱ्या, आणि तिच्या पोटावरून हात फिरवत ते बघायला गेले त्याला. ह्या अजून एक बाळ आतमध्ये आणि जोर कर मला काय आता अंगात प्राण नाही अजिबात. मग ते दुसऱ्या बाईने काय केलं, ती तिच्या पोटावर उभी राहिली. आणि दुसरं बाळबीळ नव्हतंच, तिची सगळी ती गर्भाशयाची पिशवीच बाहेर आली आणि पेशंट शॉक मध्ये. आणि अक्षरशः ते पिशवी बाहेर आलेलं ते तसंच घेऊन बैलगाडीमध्ये ते आमच्याकडे दवाखान्यात आले. बापरे. पहाटे 4 वाजता. ही प्रक्रिया 7 वाजल्यापासून 4 वाजता घरातच चालू आहे त्यांच्या. आणि त्यावेळेला मग तिला घेतलं, टेबलवरती झोपवलं. जेव्हा डॉक्टर शुभांगीनी तपासलं तर तिनं घेतलेल्या सगळ्या इतिहासावरून ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि मग आम्ही ठरवलं तेव्हापासून की नाही, हे फक्त आपण गोळ्या औषध देण्याच्या कामाने काही होणार नाही, आपल्याला हे सर्वच गोष्टी बघाव्या लागतील. डॉक्टर खलील जिब्रान यांच्या एका कवितेमध्ये आहे की झाडाचं पान जरी पिकलेलं पान जरी गळून पडायचं असेल तर संपूर्ण झाडाची संमती लागते.
इकडे आपल्याकडे असे किती निष्पाप जीव कशा पद्धतीने मरतायत आणि त्याच्याबद्दल जी यंत्रणा आहे आपली, ज्याला सिस्टीम म्हणतो, व्यवस्था म्हणतो, त्या व्यवस्थेला काहीच नाही. या दुष्काळाच्या वेळेला आम्ही हा शब्द वापरायचो होतो की सगळ्या दुष्काळाच्या बद्दल आपल्याला काही करता येईल, पण संवेदनशीलतेचा जो दुष्काळ आहे त्याला काय करायचं? संवेदनशीलतेचा दुष्काळ आणि गेंड्याच्या कातडीची झालेली नोकरशाही, याला काय काय करायचं? काय सर्वच आहे ना हे, म्हणजे हे पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये लोक आहेत. हां, म्हणजे आम्ही नेहमी म्हणायचो की जर समजा शासकीय यंत्रणेने ठरवलं, लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेनं की सगळ्या योजना नीट राबवायच्या, तर ही संपूर्ण क्रांतीच होईल देशामध्ये ना. आणि म्हणजे का होत नाही, ते कुठं जात आहे? पण आपल्याकडे मार्ग वेगवेगळेच निर्माण होतात. आता नोटाबंदीचा, डिमॉनिटायझेशनचा जो निर्णय आहे त्याच्याने अख्खंच ग्रामीण भागातलं अर्थकारण हलून गेलेलं आहे. तुम्ही तर प्रत्यक्ष डोळ्याने सगळ्या गोष्टी बघतात. डॉक्टर शुभांगी, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? कित्येक पेशंटनी बिलं दिली नाही, ते म्हणाले नाहीच आहेत पैसे, बँकेतनं मिळत नाहीत, करायचं काय? आम्ही म्हटलं ट्रीटमेंट घेऊन जा, नंतर जमेल तेव्हा आणा. असे खूप जणांनी ठेवले. नाही, लोकांना काय की एक बरोबर आहे की काळा पैसा बाहेर निघाला पाहिजे, भ्रष्टाचार संपला पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मोठ्या नोटा संपल्या पाहिजेत. ते तिथपर्यंत हे आहे. ते मोठ्या नोटा बंद करायच्या तर पर्याय काय निर्माण करायचे होते, ते पर्याय न करता का केलं मग हे? होमवर्क बरं, दुसरं असं आहे की इतके मोठे वेगवेगळे मार्ग लोकांनी काळ्या पैशावाल्यांनी वापरले की ते तर परत बँकेमध्ये गेले. म्हणजे शेवटी झालं काय, म्हणजे हातात काय आलं? आम्ही अजूनही कन्फ्यूज आहोत, अजूनही वाट बघू, किती दिवस आणि कशी वाट बघायची? म्हणजे आता हे ग्रामीण भागामधला हा प्रश्न चर्चेला जात नाही. नाही, पंचायतच आहे सगळी. ते म्हणजे एकीकडे ते नोटाबंदी करून आपल्याला जे साध्य करायचे ते किती आणि डॅमेज किती, ह्या दोन्हीची तुलना होणं आवश्यक आहे. काही निर्णय कसे बदलायचे, काय करायचे, म्हणजे भूमिका काय घेतली, त्याचं तारतम्य समाजामधल्या सध्याच्या लोकांच्या प्रश्नांशी असणं, समस्येची तर महत्वाचं आहे. एकूणच म्हणजे आधीच गावखेड्यातल्या लोकांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, त्याच्यात आहे त्या पैशाचा असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे भाजीपाला बघा, तुम्ही आमच्या बाजारात या, तुम्हाला 100-150 रुपयामध्ये तुमची गाडी भरून भाजी घेऊन जाल तुम्ही. कारण काय करणार, ते टाकूनच द्यायचे नाही तर भाजी. प्रत्येकाला कमी कष्टामध्ये, कमी वेळामध्ये अतिश्रीमंत व्हायचं आहे आणि श्रीमंत होऊन परत लुटायचं आहे. डॉक्टर समाजाला जगवतात का नागवतात, हा विषयच आमच्या चळवळीमध्ये होता. गरोदर मातांसाठी ही विमा योजना ही फक्त हॅलोनी भारतामध्ये पहिल्यांदा सुरू केली. गरोदर मातेला विमा योजना नव्हती आरोग्याची. शिक्षकी पेशा किंवा शिक्षणाचं जसं व्यावसायिकरण झालंय तसंच वैद्यकीय व्यवसायाचं तुफान व्यावसायिकरण झालं. म्हणजे कट प्रॅक्टिसला राजमान्यता मिळालेली आहे, समाज मान्यता मिळालेली आहे आणि डॉक्टरांकडे जाणं म्हणजे घाबरून जाणंच आहे. कारण ते काय कुठे लावतील तुम्हाला विश्वास नाही राहिला आणि फॅमिली डॉक्टर ही संकल्पना संपुष्टात आलेली दिसते. अगदी बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल आपल्या व्यवसाय बंधू भगिनी? यावेळेला 1980 साली ज्यावेळेला मुलांना प्रश्न टाकले होते, 140 प्रश्न, की तुम्ही इथे कशासाठी आलात, तुम्हाला काय करायचंय पुढे, तुम्ही ज्यावेळेला तुमच्या आईच्या गर्भाशयामध्ये होता त्यावेळेला तुमच्या आईला धनुर्वाताची इंजेक्शन मिळाली होती का, तुमचं स्वतःचं तुमच्या वेळेचं आईचं बाळपण कुठं झालं, तुमची नाळ कशाने दगडाने ठेचलेली आहे, विळ्याने कापलेली आहे का कशी आहे, असं तुम्ही डॉक्टर असे प्रश्न त्या मुलांना विचारून ती हॅलोची जवळ सुरू झाली होती की आता थोडा तरी विचार करा. या सगळ्यामध्ये जबरदस्त गरज आहे जी मला वाटते ते माणसाला कोणत्या तरी पद्धतीनं, कशा पद्धतीनं त्याच्या जाणीवा जागृत करून त्याला संवेदनशील बनवणं. आणि याच्यात गांधीशिवाय पर्याय नाही. गांधी म्हणायचे नेहमी की पब्लिक ट्रस्टीशिप, बिर्लाला म्हणायचे, टाटाला म्हणायचे, हे सगळे पब्लिक ट्रस्टीशिप मी मान्य करा की माझ्याकडे पैसा आहे, मी उद्योजक आहे, मी उद्योगपती अमुक आहे, पण मी या संपूर्ण याच्यातला माझी जी असलेली संपूर्ण संपत्ती आहे ती मी विश्वस्त आहे, पब्लिक ट्रस्टी आहे मी, ह्या भावनेने ते करणं. पण ग्लोबलायझेशनच्या नंतर जे प्रचंड लोकांमध्ये, सर्वच लोकांमध्ये, त्याच्यामध्ये कोणाला दोष द्यायचा म्हणून नाही, डॉक्टर समाजाला जगवतात का नागवतात हा विषयच आमच्या चळवळीमध्ये होता. डॉक्टरांकडे देव म्हणून ज्यावेळेला पेशंट जातो की माझा वेदना शमन करणारा हा आहे, तो म्हणणारा म्हणजे तो डॉक्टर काय करतो. मी म्हटलं की डिमिस्टिफिकेशन ऑफ मेडिकल सायन्स झालं पाहिजे, आरोग्यामधलं रहस्य हे निघून गेलं पाहिजे. म्हणून आमची भारत वैद्य कार्यकर्त्यांची चळवळ आहे. आम्ही ज्या भारत वैद्य कार्यकर्त्या गाव पातळीवरती काम करणाऱ्या प्रत्येक गावातल्या महिलेला प्रशिक्षण देऊन भारत वैद्य केलं 8वी ते 12वीतल्या. आणि हे करताना काय त्यांना काम दिलं होतं, पहिलं काम असं होतं की डिमिस्टिफाय करणं लोकांचं. एवढं डिमिस्टिफाय करायचं
की ते अरे हे किती सोपं आहे. नाहीतर छाती दुखू लागली म्हणून पेशंट आला त्याच्या चेहऱ्याकडे बघून डॉक्टर ठरवतो अरे ह्याला आयसीयू मध्ये ठेवायचं काय कुठे ठेवायचं. घाबरलाय ना आयसीयू टाकून देणं. माझी एक आमची कार्यकर्ती एक काम करणारी होती लातूरकडल्या भागातली. मग ते तिथं तिच्याकडे असंच मुलगा आलेला होता 10-11 वर्षाचा. पोटात दुखत होतं त्याच्या डाव्या बाजूला. त्याला तिने MBBS ची ट्रीटमेंट वगैरे सगळी दिली. तो दुरुस्त झाला नाही. पण त्यांचा तो एकुलता एक राहिला होता. 2 मुलं भूकंपात गेली होती. मग तेवढे 3 दिवस झाले दुरुस्त होत नाही. चल आम्हाला फसवतेस का लातूरला नेऊन दाखवू. मग ते दवाखान्यात दाखवायला गेले आणि खाजगी दवाखान्यात दाखवायला गेले तर ते डॉक्टरनी त्याच्याकडे बघितलं आणि डॉक्टरांचा चेहरा किती गंभीर होतो हेच पेशंट बघत असतात पहिल्यांदा. अरे किती उशीर केला तुम्ही आणून पेशंटला. आता ताबडतोब ऑपरेशन केलं पाहिजे. अपेंडिक्स फुटलंय. मग ते घाबरले सगळे. आता बोलले करा साहेब. पण ही बाई म्हणली नका जरा थांबा साहेब मला एक सांगा अपेंडिक्स कुठल्या बाजूला असतो डावीकडे असतं की उजवीकडे असतं. ती डॉक्टरांना आमच्या बाईने विचारलं भारतीय कार्यकर्त्यांना. बोलले गुरु म्हणताय की डावीकडे पोट दुखतंय आणि तुम्ही म्हणताय की उजवीकडे अपेंडिक्स फुटलंय असं कसं काय. आम्हाला डॉक्टर अंगारीने शिकवलं की उजवीकडे अपेंडिक्स असतोय. त्या डॉक्टरनी ते पेशंट तर घेतलाच नाही हाकलून दिलं. काय समजतीस काय तू म्हणून. मग ते उलट नातेवाईक तिच्यावर जास्त चिडले. तो दुरुस्त व्हायचा राहिला. दवाखान्यात जाऊ चल तिथे तरी आपल्याला थोडंसं प्रांजळपणे मिळतं एका बघूया म्हणजे असा इंटरेस्ट नसेल ना मॉनिटरी गेनचा. आणि मग ते म्हणाले मग त्यांनी आधी काहीच सांगितलं नाही. आणि मग त्या सगळ्या त्यांनी तपासलं. मग त्याला औषध गोळ्या दिल्या. मग औषध गोळ्या दिल्यानंतर हिनी आपल्या जवळच्या ज्या औषध गोळ्या त्याला दिल्या होत्या त्या काढून दाखवल्या. ते डॉक्टर म्हणाले मी याच गोळ्या दिल्या. म्हणजे ते डिमिस्टिफाय करायचं असेल तर जास्तीत जास्त आरोग्य शिक्षण लोकांपर्यंत हे सगळं माहिती पोहोचवणं काय खरं आहे काय खोटं आहे सांगणं त्याच्याने हा धंदा बंद होईल. असं काय करता येईल का की आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे कायदे मंडळात बसतात जे कायदे ठरवतात जे नियमांची अंमलबजावणी करतात किंवा जे प्रत्यक्ष शासकीय सुविधा योजना लोकांपर्यंत नेतात असे शासकीय स्तरावरचे अधिकारी असतील यांना सेन्सिटाईज करणं किंवा त्यांना साक्षर करणे या विषय असा काही प्रयत्न करता येईल का. म्हणजे त्याची खरं तर गरज आहे. तो करायला पाहिजे. खरं म्हणजे आत्ताच्या काळामधलं तुम्ही तो मगाशी जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता की पूर्वीच्या काळामधली आरोग्यसेवा आणि आता काय बदल झालेत तसे मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. म्हणजे मी हे कबूल करतो की गेल्या 25-1 वर्षामध्ये 25-30 वर्षात मनमोहन सिंगांनी जी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलं ते क्रांतिकारक पाऊल होतं. जे शासनामधलं जे GDPच्या फक्त 0.06% जे बजेट आरोग्यासाठी होतं ते 1.4%च्या पुढे गेलं. आताच्या या क्षणाला पैसा भरपूर आलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागापर्यंत भरपूर वाढलेला आहे आणि लोकांमधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमुळे जाणीव जागृती पण लोकांमध्ये वाढलेली आहे. 2-3 उदाहरणं मी सरकारचं याच्याबद्दल कौतुक करेन. 102 नंबर टोल फ्री असलेला 108 नंबर ह्या ॲम्ब्युलन्सेस आल्यापासून आमच्या भागामधलं तर बाळंतपणाचं प्रमाण आता घरामध्ये होतच नाही बाळंतपणा. हां आणि त्या सक्षमपणे राहतात. म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा संपूर्ण अंमलबजावणी जर जास्तीत जास्त चांगली झाली खूप आरोग्याचे प्रश्न सुटू शकतात. खूप सुटतात. आता राजीव गांधी जीवनदायी योजना पण छान आहे. काही बदल या सगळ्या गोष्टींमध्ये वरचेवर बदल करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही भांडत असतो वेगळ्या कमिट्यांवरचं वगैरे वगैरे. पण याच्यातून बदल घडलेले आहेत. याच्यातून बालमृत्यू कमी झाले आहेत. आत्ता सध्या बघितलं आपण महाराष्ट्रामधलं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ इन्फंट मॉर्टॅलिटी अर्भक मृत्यूचं प्रमाण आहे ते 29च्या आसपास आलेलं आहे. मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. माता मृत्यूचं प्रमाण जवळजवळ 100च्या खाली आलेलं 60-69 पर्यंत आहे आता सध्या जे 700 होतं पूर्वी. म्हणजे हे सगळं बदल घडतायत. हे एकीकडे घडत असलेले बदल फक्त यंत्रणा आणि काम करणारे डॉक्टर आणि त्याच्याशीच न राहता हे लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे म्हणून काही प्रयत्न सुरू केलेत. ते लोकाधारित आरोग्य देखरेख प्रकल्प म्हणून आहे कम्युनिटी बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग. या प्रकल्पाच्या माध्यमातून ह्या लोकप्रतिनिधींच्या मीटिंग्स घेणं त्यांचं प्रशिक्षण करणं त्यांचं ट्रेनिंग करणं आम्ही सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यात काम करतो. हे आम्ही करतो. पंचायत समिती जिल्हा परिषद देखरेख कमिट्या तयार करतो. त्यांना सांगतो अरे असं आहे का ही योजना तशी आम्हाला माहीतच नव्हती असं म्हणतात ते. पण आम्ही बघितलं की हे केल्याने बदल ताबडतोब घडतो कारण ते निर्णय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी बरोबर आहे. निर्णय प्रक्रियेत त्यांचा मोठा रोल आहे. ते जर त्याच्यात पण मुळात काय झालेलं आहे की आरोग्य हा विषय जीवनमानामध्ये दैनंदिन जगण्यामध्ये प्रायोरिटीने खालच्या बाजूला आहे. तो 5व्या-6व्या नंबरला आहे. तो वर आला पाहिजे. तो जर वर आला तर खूप प्रश्न सुटतील आणि मग ते लोकप्रतिनिधी तो आणला पाहिजे. पण नेमकं घडतं काय मी बघतो की विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी आरोग्याचे प्रश्न आणतात ते कुठले आणतात ते सगळे कॅपिटलचे असतात. ते दवाखाने बांधणे इन्स्ट्रुमेंट खरेदी करणे असं होतं.
ती यंत्रणा क्वालिटेटिव्हली गुणवत्तापूर्ण किती सक्षम राबेल ह्याची मांडणी होत नाही तिथे. ती जास्त व्हायला पाहिजे, त्याच्यात खोलात शिरायला पाहिजे या लोकांनी. हां, कारण एखाद्या याचं म्हणजे माझ्या गावात उपकेंद्र केलं हे जिल्हा परिषद सदस्याला मतासाठी लोकांना म्हणायला बरं पडतं किंवा इथं प्राथमिक आरोग्य, पण प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरची नेमणूक झाली का, किती मिळते. आणि या लोकांना इतका अनटाईड फंड मिळालेला आहे आता, पैशाचा तर काहीच कमी नाही आहे ना. हां, अगदी पैसा मुबलक आहे, तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, म्हणजे निश्चितपणे आरोग्याचे प्रश्न सुटायला मदत. निश्चितच समाजासमोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर मुळापासून उपटून काढायचे असतील तर आपण खोलात जाऊनच विचार त्याचा सगळ्यांनी केला पाहिजे. फक्त म्हणजे समाजसेवी संस्थांनी नाही तर सर्व लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य माणसांनी, विचार करणाऱ्या प्रत्येक माणसांनी याकडे बघितलं पाहिजे. नाही, मी स्वयंसेवी संस्थांच्या पद्धतीची भूमिका काय आम्ही ठेवली, आम्ही ठेवताना असं ठेवलं, आम्ही असं कोणतंही काम करणार नाही की ते डुप्लिकेट होईल गव्हर्नमेंटला. शासन जे करत नाही ते आम्ही करू आणि शासनाने ते रिप्लिकेट करावं. म्हणजे मी तुम्हाला अभिमानाने 2-3 गोष्टी सांगणार आहे. हॅलो मेडिकल फाउंडेशननी सस्टेनेबल प्रायमरी हेल्थ केअर म्हणून चिरस्थायी टिकणारी प्राथमिक आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी भारत वैद्य प्रकल्प सुरू केला. भूकंपामध्ये सुरुवातीला 20-30 बायकांना ट्रेन केलं, नंतर 250-300 गावांमधल्या महिलांना प्रशिक्षित केलं. आणि हे भारत वैद्य प्रशिक्षण कार्यक्रमाचं मॉडेल आज आशा म्हणून आलं. हे रिप्लिकेशन आहे त्याचं. आमच्याकडे आम्ही या ठिकाणी इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ न्यूनेटल चाइल्डहुड इलनेसेस म्हणजे अर्भकांच्यासाठी सर्वांगीण उपचार सेवा ती इथं केली, ती रिप्लिकेट झाली. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही जो केला की इथे गरोदर मातांसाठी विमा योजना, ती फक्त हॅलोनी भारतामध्ये पहिल्यांदा सुरू केली. गरोदर मातेला विमा योजना नव्हती आरोग्याची. ते काय म्हणायचे, म्हणजे ज्या बाईचं लग्न होत आहे ती गरोदर राहणारच, आणि गरोदर असली की नॉन रिस्क आहे, सो इट कॅन बी कवर्ड अंडर इन्शुरन्स, असं सगळी इन्शुरन्सच्या सेक्टर मधली माणसं म्हणत होती. पण आम्ही म्हटलं इथे सगळा अंधारच अंधार आहे, पण तुम्ही ही रिस्क कव्हर करणार नसाल तर मग आम्हाला गरजच काय, तर इन्शुरन्सच नको. बट देन दे अग्रीड की फर्स्ट टाइम क्रांतिकारक पाऊल असं उचललं गेलं की अक्रॉस द टेबल वी कुड निगोशिएट. आणि ते म्हणाले की 2 प्रेग्नन्सीज सगळ्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेपासून सगळीकडे एका बाळंतपणाला विमा मिळायला लागला. आणि मग आता आम्ही बचत गटाने गरोदर मातेला दत्तक घ्यायची ही कल्पना मांडली. त्याच्यामध्ये सोलापूरला 18,000 गरोदर महिला दत्तक घेतल्या गेल्या, ज्यांची 99.9% बाळंतपण ही दवाखान्यात झाली. तर आम्ही जे मॉडेल्स निर्माण करतो ते लहान असतात. स्वयंसेवी संस्था छोटं काम करत असते. स्वयंसेवी संस्थेनी कधीही असा आवाका आणू नये, परिवर्तन करणार. आम्ही फक्त एक दिशा देऊ, त्याचं रिप्लिकेशन झालं पाहिजे, आणि ते झालं तर फायद्याचं आहे. म्हणजे स्वयंसेवेचा रोल सुद्धा संस्थांनी समजून घ्यावा. आम्ही तो समजून घेतला की आमच्या मर्यादा काय आहे आणि त्याचा समन्वय आहे कसा करता येईल. आणि त्याच्यात तुमचा रोल फार महत्वाचा आहे माध्यमांचा, कारण आम्ही जे करतो ते लोकांपर्यंत गेलं, तिथून एक आवाज उठवला, त्याचं एक प्रेशर निर्माण झालं, मग ते ॲडव्होकसी झाली त्याची. ह्या ॲडव्होकसीला प्रचंड महत्व आहे. निश्चितच सगळ्यांनी मिळूनच हे प्रश्न जर मुळापासून उपटायचे असेल तर आपण खोलात जाऊन त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरच्या ज्या उपाययोजना आहेत त्या तशाच पद्धतीने राबवल्या पाहिजेत. डॉक्टर अहंकारी, तुम्हा दोघांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला आभारसुद्धा मला मानावेसे वाटतात की तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि अणदूरसारख्या या परिसरामध्ये 1983 पासून तुमचा जो सगळा एक हाती लढा होता, आता त्याच्यामध्ये म्हणजे ती जी आभा आहे, हॅलो, ती आभा आता या पूर्ण परिसरातील लोकांपर्यंत पोहोचलेली आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावर झळकायला लागलेली आहे. ती अधिक तुमच्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून आणि इथल्या तरुण मुलामुलींच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत जावी, एवढीच मी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला दोघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.